मॅचला होती सुरुवात. मॅच ऑन. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून थोडासा दूरवर होता. क्रॅकिंग स्ट्रोक खेळायचा होता कव्हरच्या दिशेने, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल येत असताना पहिल्या बॉलवर परेश कोई यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस मला मात्र सिद्ध करायचा आहे. हे प्रात्यक्षिक पहिल्या बॉलवर दाखवले या मॅचच्या. आणखीन एक दर्जेदार बॉल. जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने थोडंसं आतमध्ये वयन घेतलं. गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्विंग इन मिस पाहायला मिळालं, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. या 2 फिल्डरला भेदून मोठी फटकेबाजी करायची आहे. देवेशसाठी हा बॉल लॉफ्ट केला आहे. टायमिंग अप्रतिम. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट केली. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. काय फेकी झाली. तर विनंती असेल की मायबा प्रेक्षकांना की कृपया करून मैदानाच्या आतमध्ये कुणी वाहनं आणू नये. जो पार्किंग झोन आहे त्या पार्किंग झोनमध्येच तुम्ही कृपया करून वाहनं पार्क करा. सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केले. तर शैलेश बाई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. गोलंदाज सज्ज होतोय. परेशचा हा बॉल. लाईन चांगली होती. 2 धाबा आल्यानंतर पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे. आज चौकार येतोय. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली होती, परंतु एका षटकाचा खेळ कंप्लीट होतो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत आराध्य चॅलेंजर या टीमच्या स्कोरबोर्डवर रन होतात त्या म्हणजे बिनगडीबाद 6 रन. 1 रनच्या सरासरीने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम संस्कार सनरायझर संघ कंकेश कोई आणि टीम, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक कंप्लीट देखील करायचे आहे. ते येस थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 6 रन स्पेल नंबर 2 साठी आमंत्रित केले. गोलंदाज यश गजने यंदाच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धांमध्ये चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. कमी वयाचा खेळाडू परंतु कर्तृत्व महान आहे या खेळाडूचं. या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. थोडासा दूरवर होता झेल पासून, परंतु फक्त आणि फक्त एकच रन. एकच रन या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने 7 धावा. 7 लॉस ऑफ 2 विकेट, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन, 7 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टान्स बदलले. फटका चांगला आहे. देवेशच्या माध्यमातून फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे रन मिळतील 4. चौकार.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु या क्षणाला लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. जर परेश कोई यांनी जर स्टंपिंग घेतली तर आशिष कोई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. कोलर पद्धतीचा हा बॉल मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. एक सिंगल कंप्लीट केली, परंतु पाहता पाहता फक्त आणि फक्त एकच सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनने 12 रन. स्पेल नंबर 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा परेशने खर्च केल्या आणि टीम संस्कार सनरायझर्स या टीमला एक नवीन ऊर्जा त्याने निर्मित करून दिली. यशच्या विरुद्धमध्ये आतापर्यंत एक चौकार आलाय. लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे, उंची भरपूर गाठली चेंडूने, परंतु डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. टिपलाय हा जेल की काय, परंतु रन मिळतील 6. हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. एक 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. भन्नाट वेग होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या अगोदरचा चेंडू थोडासा धीम्या गतीचा होता, लॉफ्ट केला. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 19. ते येस, थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 साठी आमंत्रित केले गोलंदाज कंकेश आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. कंकेशचा पहिला बॉल पहिल्या बॉलवर उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, परंतु एक सोपा झेल सोडलाय. प्रितेश शेट्टी त्या ठिकाणी तैनात होता. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल संस्कार सनरायझर्स या टीमला, हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण एखादा फलंदाजाचा झेल ज्यावेळेस सुटला जातो त्यानंतर त्याची कॉन्फिडन्स लेवल ही वाढली जाते आणि जी रणनीती त्याने मनामध्ये साठवलेली असते, जी तयार केलेली असते, ती रणनीती मात्र द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळते. जीवदान मिळालं निशान कोईला. ही जी चूक झाली तो चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल सध्याच्या घडीला या मॅचमध्ये. देवी स्ट्रायकिंग एंडला. लोअर फुल टॉस. फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला. एकच सिंगल. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फलंदाज रोकेल. परंतु या क्षणाला फेकी थोडीशी गचाळ पाहायला मिळाली. एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, उंचीचा पुरेपूर वापर केला. रनआउटची संधी, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23. गोलंदाज सज्ज होते. या बॉलवर पुन्हा एकदा झेलची संधी आहे. या क्षणाला पुन्हा एकदा दुसरं जीवदान मिळालंय. सध्याच्या घडीला फिल्डर तैनात होता. चैतन्य त्या ठिकाणी तैनात होता. आतापर्यंत 2 जीवदान मिळालेत फलंदाज निशांतला.
मिळालेल्या संधीचं सोनं करेल की काय अशी प्रतीक्षा लागली तमाम मायबाप प्रेक्षकांना, कारण आतापर्यंत 2 सामने पराभूत झाले. टीम आराध्या चॅलेंजर या टीमने हा सामना तेवढाच इम्पॉर्टंट असेल. स्लो ऑन स्विच हिट केलाय. टायमिंग चांगलं होतं परंतु क्षमता थोडीशी कमी पाहायला मिळाली. फिल्डर पोचेल तोपर्यंत रन मिळतील 4. हा चौकार येतोय. हा स्विच हिट मात्र सुपर हिट करतोय फलंदाज देवेशला आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 28 रन. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली देवेशने. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच मैदान सोडलं आणि पहिला धक्का टीम आराध्या चॅलेंजर या टीमला. चला नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 11 देव चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये लालबाग वॉरियर्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर निहाल गरत. पहिला बॉल लॉफ्ट केला निहालचा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी रन मिळतील. 1 बाउंड 4 रनसाठी ओव्हर द रोप चौकार. चौकार पाहायला मिळाला. धावफलकाची गती वाढत असताना 32 रन 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट सेट करणारे ओव्हर. या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक. आतापर्यंत दोन जीवदान मिळालं फलंदाज निशान कोहलीला. त्यानंतर त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. मिळालेल्या संधीचं सोनं ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस एक नवी प्रेरणा ही तुमच्यामध्ये निर्मित होत असते. चला देव चॅलेंजर आणि लालबाग वॉरियर या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या बॉलवर जीवदान मिळाल्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं मी करेन असा निर्धार घेत असताना एका चौकारासहित दुसऱ्या बॉलवर हा षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 38 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. जर या 4 बॉलमध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल टीम आराध्या चॅलेंजर या टीमच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे. स्वतः निहाल आलाय परंतु तिसऱ्या वेळेस जीवदान. रनआउट ची संधी आणि या क्षणाला तिसरी धाव घेत असताना तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसरी रन घेत असताना फलंदाज
होतोय बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरी रन घेत असताना फलंदाज होतोय बाद. येस, थँक्यू. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार जर योगेश पाटीलने लगावले तर आशिष कोई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. आकाश जोशी यांच्या माध्यमातून देखील 1000 आणि विघ्नेश गरत यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झाले. गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय. पहिला षटकार तर जरूर आलाय. या क्षणाला हा षटकार आलाय. योगेश तारनर ठरलाय टीमसाठी. 45-45. जर सलग 3 षटकार मारले तर भावेश कोई आणि ऋषी कोई यांच्या माध्यमातून देखील बिग कॅश प्राइज या ठिकाणी लगावण्यात आले. रन होतात. शेवटचा अंतिम बॉल आणि नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाची आतुरतेने वाट पाहत होते प्रेक्षक तो फलंदाज झालाय, परंतु शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक असेल या इनिंग मधला. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून सागर कोळीची ओळख आहे आणि मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र तो बदलू शकतो, परंतु सध्याच्या घडीला शेवटचा एक बॉल षटकाराची अपेक्षा असेल टीम आराध्य चॅलेंजर या टीमला. जर एक षटकार आला ना तर कुठेतरी खऱ्या अर्थाने एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. लॉफ्ट केलाय. सागरच्या बॅटमधून येतोय, परंतु या क्षणाला हा झेल सोडलाय मोक्याच्या क्षणी. एकच रन. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 46 आणि 47 रनचं टार्गेट असेल. 47 रनचं लक्ष असेल तर चला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा.
47 रनचं लक्ष आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तेच थँक्यू. चला 47 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम संस्कार सनरायझर्स या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळते. संस्कार सनरायझर्स या टीमच्या माध्यमातून कंकेश कोई आणि प्रितेश शेट्टी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच ऑन करा. बॉलिंग मार्कवर स्वतः टीमचा महानायक निशांत आलाय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल जज करायचा होता, परंतु मिड ऑनला फिल्डर होता. चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून एक सिंगलच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. अजूनही 46 रनचं लक्ष आणि आतापर्यंत 5 रन झालेत. पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होती, परंतु लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आला. आता मात्र 6 रन होत आहेत. अजून 41 पूर्ण करायचे आहेत. सहा रन आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. कट केलाय. गलीच्या दिशेने फिल्डर तैनात होता. रनआउटची संधी. धीम्या गतीने एक सिंगल पूर्ण केल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. स्टेप आउट केलाय. चेंडू चाललाय 6 रनसाठी. एस सिटीचं सिक्सर. हा षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळत असताना, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक. शेवटचा अंतिम नवीन फलंदाज परेश कोई मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. 18 मध्ये 33 करायचे आहेत. शेवटचे 18 बॉल 33 रनची आवश्यकता.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मध्ये 33 ची आवश्यकता. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज देवेश आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट. देवेशचा पहिला बॉल भिरकावून दिलाय. कंकेतच्या बाट मधून येतोय. एक चांगला स्ट्रोक कंकेतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकाराने सामन्याचे चित्र बदलून टाकलं. 17 मध्ये आता मात्र 27 ची आवश्यकता. मध्ये अजूनही 27 ची आवश्यकता. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. या क्षणाला जजमेंट चुकला आणि रन मिळत आहेत 4. हा चौकार आलाय. पुन्हा एकदा एक चांगलं पुनरागमन होत असताना टीम संस्कार सनरायझर्स या टीमचं त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय महेशजी चौधरी साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील सहर्ष स्वागत. पंधरा बॉल मध्ये अजूनही 22 ची आवश्यकता. हलक्या हाताने दिशा दिली. मिडऑफच्या दिशेने चेंडू चालला. एक सिंगल. सेकंड रनसाठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. 14 मध्ये अजूनही 20 रनची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 13 मध्ये आता मात्र 19 ची आवश्यकता. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे कारण मागची मॅच तुम्ही पाहिली शेवटच्या क्षणापर्यंत लढली. 1 मध्ये 3 ची आवश्यकता असताना तो सामना जिंकला हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि या क्षणाला एक चांगलं कमबॅक. लक्ष कोहीने टिपला हा झेल आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगलं पुनरागमन होत असताना नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. 12 मध्ये आता मात्र 19 रनची आवश्यकता आहे. स्पेल नंबर 3 आणि अजिंक्य कोहलीला या ठिकाणी इन्व्हाइट केले.
नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे परेश. 12 बॉल 19ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर झेलची संधी आणि टिपलाय हा झेल. 11 मध्ये आता मात्र 19ची आवश्यकता. नवीन फलंदाज निहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निहालसाठी हा बॉल लॉफ्ट केला लॉंग लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होते. समीकरण बदललंय. 10 मध्ये आता मात्र 18 करायचे आहेत. 10 बॉल 18 रनची आवश्यकता. दहा बॉल मध्ये अजूनही 18 रनची आवश्यकता आहे. दहा बॉल 18ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होते. अजिंक्यचा हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही 17 पूर्ण करायच्यात 10 बॉल मध्ये. फुलटॉस होता. या क्षणाला रन मिळतील 6. हा षटकार पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक पाहायला मिळते. 9 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. थर्ड अंपायर फेअर डिलिव्हरी आहे. फक्त षटकारच गणला जाईल. 9 मध्ये 11 ची आवश्यकता. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. आणखीन एक धमाकेदार ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना साहिलच्या बॅट मधून येत आहेत. सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार षटकार. आणि आता मात्र समीकरण बदलत असताना 8 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा हा हवाई सफर आणि विजयी षटकार. सामना जिंकलाय संस्कार सनरायझर्स या टीमने. तर चला टीम लालबाग वॉरियर्स, आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. तर या सामन्याचा हिरो ठरलाय कंकेश. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. तर भूषण पाटील आणि राजेश बोस यांना मी विनंती करतोय आणि साहिल जोशी यांच्या माध्यमातून सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल.